नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे भाजणीची चकली. बघा किती सुंदर झाली आहे, काटेरी झाली आहे. खुसखुशीत देखील झाली आहे चकली. अजिबात तेलकट होत नाही. चकली पाडताना तुटतही नाही. तेलात विरघळत नाही, कडकही होत नाही. डब्यामध्ये तेल देखील धरून राहत नाही. असे काहीही होत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर सगळे व्यवस्थित सांगितलेले आहे. चकली भाजणी करण्यापासून तर चकली डब्यामध्ये भरण्यापर्यंत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वजने आणि वाटीचे दोन्ही प्रमाण सांगणार आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण या ठिकाणी घेतलेले आहे अर्धा किलो तांदूळ, हरभरा डाळ 200 ग्रॅम, मूग डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 50 ग्रॅम, पोहे 100 ग्रॅम, साबुदाणा 100 ग्रॅम, धने 20 ग्रॅम, जिरे 10 ग्रॅम. तर आता आपण कपाचे प्रमाण देखील मी आपल्याला लगेचच सांगते. तांदूळ 4 कप, हरभरा डाळ 1.5 कप, मूग डाळ अर्धा कप, उडीद डाळ अर्धा कप, धने पाव कप आणि जिरे 2 टेबलस्पून. दोन्हीही प्रमाण आपण बघून झालेले आहेत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजणी करताना महत्त्वाची गोष्ट, ज्या ताटात आपण भाजणी काढणार आहोत परातीमध्ये, तर ती परात आपल्याला कोरडीच हवी आणि त्याच्यावर आपण कोरडे सुती कापड धुवून स्वच्छ धुतलेले आपण टाकणार आहोत. ते टाकल्याने काय होते, की आपण करतो ना, त्यांना घामाळत नाही आणि आपलं जे भाजलेलं आहे ते संपूर्ण कोरडं व्यवस्थित राहते. भाजणीसाठी कढई घेताना कढई जाड तळाची घ्यायची. शक्यतो मोठी आणि गोल तळाची कढई घ्या. म्हणजे भाजताना हातही अवघडणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपली ही भाजणी देखील भाजल्या जाईल. तर चला आता आपण हे भाजण्यासाठी सुरुवात करू द्या. सर्वात अगोदर आपण घेतलेले आहे तांदूळ. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे स्वच्छ आपण धुवून घरातच सावलीत वाळवलेले आहे. तर हे आपल्याला अजिबात उन्हात वाळवायची नाही. तांदूळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ, उडीद डाळ हे चारही डाळी मी धुवून घेतलेल्या, स्वच्छ वाळवून घेतलेल्या. तर अशा पद्धतीने बघा, हे आपल्याला कॉटनच्याच कापडावर वाळवून घ्यायचे आहे आणि हे अशा पद्धतीने आपण कढई तापल्यानंतर लो टू मीडियम गॅसवर हे भाजून घेत आहोत. आणि हे सर्व धान्य आपल्याला 2 तास फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे. अजिबात उन्हात टाकायचे नाही. तर बघा, किंवा आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण हे रात्री धुवून रात्रभर वाळून देखील आपण सकाळी ही भाजणी करायला घेऊ शकतो. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे करूया. तर या ठिकाणी मी घेतलेली आहे परात आणि परातीमध्ये आपण ही भाजणी डायरेक्ट न काढता आपण हे कॉटनच्या कापडावर काढत आहोत. जेणेकरून हे भाजलेलं आपलं धान्य हे घामाळणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे कॉटनच्या कापडावर काढून घेतलेलं डायरेक्ट परातीत न काढता. तर आता या ठिकाणी आपण भाजत आहोत हरभरा डाळ. ही डाळ देखील आपण तांदूळ जसे आपण भाजून घेतलेले त्याप्रमाणेच ही भाजून घेऊया आणि ही आपल्याला खूप जास्त भाजायची नाहीये, थोडीशी डागाळेपर्यंतच भाजायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटात आपली ही मस्तपैकी हरभरा डाळ ही भाजून होते. तर बघा, आपण लो टू मीडियम गॅसवरच ही भाजत आहोत. हे संपूर्ण पदार्थ आपल्याला वेगळे-वेगळे भाजून घ्यायचे आहे. जेणेकरून याला भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो. मुगाची डाळ किंवा उडीद डाळ यामध्ये मिक्स करू नका. ते बारीक असतं आणि ते लवकर भाजलं जातं. त्यामुळे या डाळीत हे मिक्स करू नका. आपल्याला संपूर्ण वेगळं-वेगळंच भाजून घ्यायचे आहे. मस्त हलक्या मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे आहे आपल्याला हलक्या हाताने. आणि हे आपण परातीत काढून घेऊया. यानंतर आपण भाजत आहोत मुगाची डाळ. ही देखील आपण मंद आचेवरच भाजून घेऊया आणि ही मूग डाळ भाजण्यासाठी आपल्याला
4 ते 5 मिनिटं लागणार आहेत. फार जास्त वेळ लागणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण ही भाजून घेऊया. या 2 डाळी सारख्याच साइजच्या असतात, त्याच्यामुळे तुम्ही ह्या एकत्र भाजू शकता. मूग डाळ आणि उडीद डाळ. पण मी या ठिकाणी ह्या वेगळ्या-वेगळ्या भाजलेल्या आहे. जर तुम्हाला जास्त घाई असेल तर मूग डाळ आणि उडीद डाळ तुम्ही एकत्र भाजून घेतली तरी चालेल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे भाजून घेत आहोत. तर या ठिकाणी आपली ही मूग डाळ भाजून झालेली. तर ही लगेचच आपण काढून घेऊया. या सर्व धान्यांप्रमाणे आपण ही उडदाची डाळ देखील भाजून घेऊया. हिला देखील आपल्याला 2 ते 4 मिनिटं लागणार आहे भाजण्यासाठी. हलका-हलका रंग बदलेपर्यंतच ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. फार जास्तही भाजायची नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण ही मंद आचेवर भाजून घेणार आहोत. मस्त खमंग भाजल्या जाते. तर ही डाळ देखील बघा आपली भाजली गेलेली आहे. या ठिकाणी आपण घेतलेले आहे पोहे आणि हे आपण जे डेली यूजमध्ये खातो तेच पोहे आहे. तर बघा हे पोहे देखील आपण भाजून घेऊया. आणि याला देखील आपल्याला जास्त भाजायची नाहीये. एक 2 ते 3 मिनिटं तापेपर्यंतच गरम करायचे आहे. थोडेसे क्रिस्पी झाले की मस्तपैकी हाताने चुरल्या जातात, की लगेचच ओळखायचे हे भाजून झालेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे लो टू मीडियम गॅसवर भाजून घेत आहोत. आणि हे लगेचच क्रिस्पी होतात. तर हे क्रिस्पी कसे होतात हे आपण चेक करत आहोत. तर बघा अशा पद्धतीने थोडेसे हाताने चुरले की चुरले जातात. पोहे भाजणी आपली ही झालेली आहे, तर ही आपण देखील काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हे देखील काढून घेतलेले आहे. तर या ठिकाणी आता आपण घालणार आहोत साबुदाणा. तर हा साबुदाणा देखील आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटच भाजूया. खूप जास्त भाजायचं नाहीये. साबुदाणा मस्त भाजलाय. त्यामध्ये फक्त आपल्याला मॉइश्चर काढायचे आहे. फार जास्त आपल्याला हे भाजायचे नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे. आता या भाजणीमध्ये आपण घेणार आहोत धने आणि जिरे. याला मात्र आपल्याला मंद आचेवरच मिनिटभर भाजूया. छान असा घमघमाट येईपर्यंत कच्चे ठेवू नका. नाहीतर भाजणीला लवकर जाळी धरते. ही भाजणी आपण करतोय ती 6 महिने टिकते. तिला जर आपण पाण्याचा हात जर लावला नाही, तर ही दमट हवामानाच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल, तर ही 2 महिनेच टिकेल. त्यानंतर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली आणि मग वापरली तरी चालेल. धने आणि जिरे आपण भाजले आहेत. धने, जिरे भाजले की भाजणी केल्याचे फील येते. याला संपूर्ण मिश्रणात याला आपण फॅन खाली थंड करून घेऊया. 1 ते दीड तास आपल्याला हे ठेवून फॅन खालीच गार करून घ्यायचे आहे. अजिबात उन्हात ठेवू नका. हे धान्य आपण गार झाले की गिरणीतून दळून आणूया. ही भाजणी आपण संपूर्ण 1 ते दीड तास गार करून आपण ही गिरणीतून दळून आणलेली आहे भाजणी. तर ही भाजणी आपण दळत असताना याला गव्हावर अजिबात दळायची नाही. एक वेळ ज्वारीच्या पिठावर दळले तरी चालेल आणि ही भाजणी आपण भाजणीच्या पिठावर किंवा हरभऱ्या डाळीच्या पिठावर दळले तरी चालेल. ही भाजणी आपण संपूर्ण 1 किलो प्रमाणात केलेली आहे. कारण आपण जे प्रमाण घेतलेले आहे ही भाजणी तुम्ही सणासाठी करत असताना महिनाभर आधी केली तरी चालेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा लगेचच ही चकली करायला तयार होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे 1 किलो प्रमाणाचे पीठ घेतलेले आहे. जिरे घेतलेले, लाल मिरची घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घेऊया आणि या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तेल. तर हे सर्व प्रमाण मी आपल्याला सांगितलेले आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील संपूर्ण आहे. खूप जणांना डिस्क्रिप्शन समजत नाही. तर ते तुम्ही बघत चला. आपल्या रेसिपीत असतं प्रत्येक मेजरमेंट. तर या ठिकाणी आपण घेणार आहोत कपाच्या मेजरमेंटनी. तर या ठिकाणी आता आपण हे मोजून घेऊया. तर जास्त शिग न लावता आणि जास्त दाबायचेही नाही. तर अशा पद्धतीने आपण हे कपाच्या मेजरमेंटनी मी तुम्हाला दाखवते. तर बघा असं हलकसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. खूप जास्त दाबायचं नाही. तर बघा या ठिकाणी आपण हा 1 कप घेतलेला आहे.
अशाच पद्धतीने आपण घेऊया. 4 वाटी आपल्याला ही भाजणी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कप नसेल तर कुठल्याही एका वाटीच्या मापाने तुम्ही घेऊ शकता. अंदाजे आपल्याला ही अर्धा किलोची भाजणी घ्यायची आहे. अर्धा चमचा आपण ओवा घेऊया आणि हा हातावर चांगला क्रश करून यामध्ये आपल्याला घालायची आहे. जेणेकरून मस्तपैकी याचा खमंग सुवास दरवळतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे हातावर क्रश करून घेतलेले. यामध्ये आता आपण घालूया 2 चमचे पांढरे तीळ. यामध्ये आता आपण आवडीप्रमाणे आणि तुम्हाला चवीप्रमाणे तुम्ही हे लाल मिरची पावडर घेऊ शकता. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार आपण मीठ देखील यामध्ये घेतलेले आहे. आता ही 4 वाटी भाजणी आपण घेतलेली आहे. तर यासाठी आपण पाव वाटी आपण तेल घेतलेले आहे. तर हे तेल देखील आपण कडकडीत तापवून घेऊया. तेलाचे मोहन आपल्याला भाजणीवर घालायचे आहे. त्याकरता हे एकदम कडकडीतच तापलेले पाहिजे. जेणेकरून भाजणीला एकदम खमंग चव उतरते आणि मस्त खमंग आपल्या कुरकुरीत होतात चकल्या. तर बघा अशा पद्धतीने आपण हे कडकडीत तेल तापवून घेत आहोत. अशा पद्धतीने केल्यामुळे या चकल्या अजिबात कडक होत नाही आणि तेलकटही होणार नाही. मी ही माझी पद्धत ही आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सुरुवातीलाच आपण तेल चमच्याने मिसळून घेतलेले. त्यानंतर आपण हे हाताने अशा पद्धतीने घेणार आहोत. तर बघा हे एकदम कडकडीत मोहन आपण यामध्ये घातलेले आहे आणि हे गरम असते त्यामुळे आपण हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करूया. खूप गरम असते त्यामुळे आपण आधी सुरुवातीला चमच्याने हे मिक्स केलेले आहे. आणि आता आपण हे पीठ हाताने देखील मळून घेणार आहोत. याची थोडीशी वाफ गेल्यानंतर. आपल्याला या ठिकाणी हे अशा पद्धतीने हे पीठ चांगले चोळून घ्यायचे आहे. हे सुरुवातीला गरम असते त्यामुळे आणि आता आपण ह्या हाताने बघा अशा पद्धतीने सर्व गाठी फोडून एकजीव करून घेणार आहोत. मस्त हातावर चोळून घ्यायचे आहे. तर ही भाजणी आपल्याला मळण्याकरता आपण याला गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी पाणी देखील आपण तापायला ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी तापवायचे आहे. आणि जेव्हा आपण भाजणी करतो त्यावेळेला अशाच पद्धतीने हे पाणी तापवून घ्यायचे आणि जेवढी भाजणी असते त्याच्या अर्ध्या आपल्याला पाणी लागेल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण हातावर चोळून घेतलेले. तर चला आता आपण हे मळायला घेऊया. ज्या कपाने आपण भाजणी मोजली आहे त्याच कपाने आपण निम्म पाणी घेणार आहोत. तर बघा हे पाणी देखील खूप कडकडीत गरम आहे. आपण जसं की व्हिडिओमध्ये पाहिलेलं हे पाणी उकळीचं आहे. तर हे आपण संपूर्ण अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत आहोत. तर यामध्ये आपल्याला जसे लागेल तसे आपण थोडे थोडे पाणी घेणार आहोत. खूप जास्त पाणी आपल्याला सुरुवातीला घालायची नाहीये. तर अशा पद्धतीने हे आपण संपूर्ण ही भाजणी मिक्स करूया. सुरुवातीला आपल्याला एकदम कडकच पाणी घ्यायचे आहे आणि नंतर ज्यावेळेला आपण हाताने मिक्स करू त्यावेळेला आपण थोडे थोडे कोमट पाणी घेतले तरी चालेल. तर बघा अजूनही चटका लागत आहे. पण अशाच पद्धतीने आपल्याला हे गरमच पीठ मळून घ्यायचे आहे. फार गार पाणी घालायचे नाही. तर ज्यावेळेला आपण हे असं मळतो त्यावेळेला आपण हलकेसे कोमट पाणी घेतले तरी चालेल. तर बघा हे संपूर्ण आपण मळून घेऊया आणि चकलीचे पीठ आपल्याला खूप पातळही करायची नाही आणि खूप घट्टही ठेवायची नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचे आहे. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. पण अशा पद्धतीने आपल्याला हे मऊ मळून घ्यायचे आहे. याला अजिबात चिरा राहता कामा नये. अशा पद्धतीने आपण हे मळून घेऊया आणि हे गरम आहे तोच आपण यावर बाउल ठेवून एक 10 मिनिटं हे असं रेस्ट करायला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता या बाउलला किती घाम आलेला आहे. कारण आपण हे गरम गरम पीठ झाकलेलं आहे, आपण बघू शकता. आणि याला कशी घाम आलेली, वाफ आलेली आहे आपण बघू शकता. बघा अशा पद्धतीने. तर आता आपण हे करायला घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक करत असताना आपल्याला हे पीठ चांगले रगडून रगडून घ्यायचे आहे, मळून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मळून घेत आहोत. याला अजिबात आपल्याला चिरा राहता कामा नये. असं मऊसूद आपल्याला हे पीठ पाहिजे. बघू शकता कशा पद्धतीने यामध्ये बोटर होत आहे. खूप पातळ जर झाले तर त्याला काटेरी चकली आपली होणार नाही आणि खूप घट्ट जर झाले तर ती चकली आपण करत असताना तुटण्याची शक्यता असते किंवा विरघळण्याची देखील शक्यता असते. तर बघा अशा पद्धतीने आपण हे गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण जास्त वेळ न घालवता चकल्या पाडूया. या चकलीच्या सोऱ्याला देखील मी तेल लावून घेतलेले आहे. चकतीला पण लावलेले आहे आणि सोऱ्याला पण लावलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हे पीठ घालूया आणि हे पीठ आपण घालत असताना यामध्ये अजिबात पोकळी राहू द्यायची नाही, जेणेकरून यामध्ये हवा भरणार नाही. तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण गोळा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी आता आपण ही चकली पाडून घेणार आहोत. तर ही चकली आपण पाडत असताना हिला आपण 3 वेळेची चकली करत आहोत. अशा पद्धतीने जर चकली पाडली की खूप चांगली होते आणि यामध्ये आपल्याला अजिबात तुटण्याची शक्यता नसते, कारण आपण ही 3 वेळेची करत आहोत. जास्त मोठी आपल्याला ही करायची नाहीये. तर बघा अशाच पद्धतीने आपण संपूर्ण चकल्या पाडून घेऊया. अशा पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या पाडत आहोत. फार मोठ्या मोठ्या चकल्या करायच्या नाही, 3च वेळेच्या करायच्या. जेणेकरून आपण हे तळत असताना या व्यवस्थित तळल्या जातील आणि याचे तुकडे देखील पडणार नाही. तेल जास्त तापवायचे आहे आणि तापल्यानंतर आपल्याला ते लो टू मीडियम गॅस करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मावतील अशाच चकल्या आपल्याला तेलात सोडायच्या आहे. एक वेळेला 4 किंवा 3 चकली आपण तळत असताना त्या तळत असतानाच आपल्याला लगेचच ताटावर दुसऱ्या चकल्या बनवायच्या आहे. आधी तळून तयार करून ठेवू नका, जेणेकरून त्या चकल्या वाळणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ह्या पाडून घ्यायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या. तर बघा या ठिकाणी आपले हे तेल कडकडीत तापले आहे का नाही त्यासाठी आपण एक तुकडा टाकून बघितलेला आणि हा तुकडा आपला लगेचच वर आलेला आहे आपण बघू शकतो. म्हणजेच आपले तेल चांगले कडकडीत तापलेले आहे. तर या तेलामध्ये आता आपण संपूर्ण तयार करून घेतलेल्या चकल्या तळून घेऊया. जेवढ्या चकल्या आपण तळणार आहोत तेवढ्याच चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. आधीच पाडू नका, नाहीतर मग आपण टाकत असताना त्याचे तुकडे पडू शकतात. आणि मी हे अशा पद्धतीने ताटावर करून दाखवले आहे. जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्हाला ही चकली उचलण्यास सहाय्य होईल. त्यासाठी अशा पद्धतीने मी ह्या दाखवल्या आहे. तर बघा या चकल्या आपण अशा पद्धतीने घालून घेऊया तेलात आणि मस्तपैकी तळून घेऊया. आणि ह्या आपल्याला लगेचच उलटायच्या नाही. याचे थोडेसे बुडबुडे शांत झाल्यानंतरच, कमी झाल्यानंतरच आपल्याला या उलटून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील चांगल्या भाजूनच मग आपल्याला या तळलेल्या आहेत. संपूर्ण बुडबुडे थांबल्यावर आपल्याला कळते. तर बघा अशा पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या तळून घेऊया. तर एक साइडनी थोड्याशा तळून झाल्यावर आपले बुडबुडे कमी होतात आणि आपण ह्या काढून घेतो. तर बघा या ठिकाणी आपल्या दोन्ही साइडनी मस्तपैकी खमंग खुसखुशीत चकल्या तळलेल्या आहेत. तर आपण बघू शकता अशा संपूर्ण चकल्या आपण तयार करून घेऊया. तेल न पिणारी, खुसखुशीत, जरा सुद्धा तेलकट न होणारी, मऊ न पडणारी, संपेपर्यंत भाजणीची चकली
अगदी 2 महिने टिकणारी. पहिल्यांदा जरी आपण करत असाल तरी अजिबात फसणार नाही. खूप मस्तपैकी ही आपली चकली तयार होते. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.